100 तासात पाकचा गेम ओव्हर. पाकचं लष्कर पुन्हा गुडघे टेकणार. पाककडे फक्त 4 दिवसांचाच दारुगोळा. भारताच्या विरोधात युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानची हवा फुस झाली आहे. त्याला कारण आहे सैन्य आणि सैन्याचा दारुगोळा. युद्ध आणि तेही अणुयुद्धाची वल्गना करणाऱ्या पाकिस्तानकडे केवळ 96 तास पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे. युद्धशक्ती कमजोर झाल्यानं पाकची शस्त्र फुसकी ठरणार आहेत. होय, पाकची शस्त्र फुसकी ठरणार आहेत. असं आम्ही का म्हणतोय ते पहा. हत्यारं दारुगोळा विकल्यानं शस्त्र भांडार रिकामं. 2023 मध्ये दारुगोळा विकून कमावले $364 दशलक्ष. सैन्यात रसद कपात, सराव बंद, युद्धाभ्यास नाही. पाकिस्तानची पूर्ण भिस्त ही M109 तोफा, BM-21 मल्टिपल रॉकेट लॉन्चर आणि SH-15 माउंटेड गन सिस्टीम वर अवलंबून आहे. सध्या पाकिस्तानकडे तोफा आहेत पण त्यात घालायला गोळे नाहीत. बंदुका आहेत पण गोळ्या नाहीत. लॉन्चर्स आहेत पण रॉकेट नाही. रणगाड्या आहेत पण चालवायला इंधनच नाही. म्हणायला सैन्य आहे पण त्यांना खाऊ घालायला रेशन पाणी नाही. म्हणूनच आत्मविश्वास डळमळलेल्या या सैन्यानं मरण्यापेक्षा राजीनामा देणं पसंत केलाय. युक्रेन युद्धात पाकनं संधी शोधत कमाई केली आणि आपल्या देशाला आणि देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेत चाल ढकल केल्याचं आता पाकिस्तानातील जनताच म्हणतीये. कारण पाकनं 2023 मध्ये 42,000 BM-21 रॉकेट, 60,155 MM तोफगोळे, 1,30,000 रॉकेट विकून $1 मिलियन ची कमाई करत आपलं सैन्य भांडार रिकामं केलं. आणि म्हणूनच आता पाकिस्तानला चीन सारख्या विश्वासघातकी मित्राच्या भरवशावर हे युद्ध लढण्याची वेळ आली आहे. स्ट्रॅटेजिकरित्या हे खूप चुकीचं त्यांनी केलेलं आहे. कारण त्यांच्याकडे आता स्वतःसाठी गोळा बारूद नाही राहिला आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की हे प्रूव्हन फॅक्ट आहे. त्यांच्या स्वतःच्या चीफनी म्हटलं होतं, जनरल बाजवानी, की आमच्याकडे 3 दिवसापेक्षा अधिक लढाई करायची क्षमता नाही. आता तर पाकनं तुर्कस्तानकडून युद्धनौका आणून देशातल्या घाबरलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे युद्ध किती अल्पकाळ असेल याची कल्पना पाकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देखील आहे. आणि त्यामुळेच केवळ 100 तासात म्हणजेच 4 दिवसात पाकचा खेळ खल्लास होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.